चला नमस्कार लाडक्या बहिणीनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार. दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत. कधीपर्यंत येणार आहेत? तत्पूर्वी त्याहीपेक्षा महत्त्वाची बातमी आलेली आहे की 40 लाख फॉर्म जे आहे ते अपात्र आहे. ही बातमी खरी आहे का? त्यासोबत तुम्हाला ई-केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे. 31 डिसेंबर त्याची शेवटची तारीख आहे. तर तुम्ही तुमचं काम करून घ्या. 31 डिसेंबरच्या अगोदर ई-केवायसी करून घ्या. आजपर्यंत जो काही आकडा दिलाय त्या आकड्यानुसार 1,60,00,000 ते 62,00,000 महिला आहेत ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि टोटल महिला आहेत ज्यांना नेहमी हप्ते येतात. दर आजपर्यंत जे काही हप्ते आलेले त्या महिला ज्या आहेत तर 2 कोटी साधारणतः 40 ते 42 लाखापर्यंत त्या महिला आहेत. म्हणजे अजूनही साधारणतः एक 40-42 किंवा 38-40 लाखाच्या मध्ये या महिला ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया केलेली नाही किंवा अर्धवट ई-केवायसी प्रक्रिया आहे त्या महिलेने लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे हप्ते मिळतील. नंतर ही जी काय प्रक्रिया आहे ई-केवायसीची याला मुदतवाढ मिळू शकते, न मिळू शकते नंतरचा प्रश्न आहे. पण सध्याच्याला आता अनेक प्रश्न आहेत ते पण घेऊया. पैसे कधीपर्यंत जमा होतील? 2 आहेत, कारण निवडणुकीची प्रोसेस आहे ती पण तुम्हाला संपूर्ण मॅपसह दाखवणार आहे. बघूया. आता काही प्रश्न सुद्धा आहेत तुमचे. नंबर 1, पैसे जमा होतील, ई-केवायसी करून घ्या. कधीपर्यंत तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण होणार आहे? तर लक्षात ठेवा, या महिन्याच्या 31 तारीख लक्षात ठेवा, त्यापर्यंत पैसे जमा होतील. जर नाही झाले ते पण सांगणार आहे. निवडणुकीची प्रोसेस आहे ती पण सांगणार आहे. सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला मॅप वाईज क्लिअर होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवट पण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर बीडच्या महिला असतील, बीड जिल्ह्यात पोलीस पाटील भरतीची जाहिरात आलेली आहे. फक्त 10वी पासवर पोलीस पाटील असते. वयवर्ष 25 वर्षापासून 45 वर्ष असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती आपण घेतलेली आहे. त्यात खूप साऱ्या महिला असतील, ह्या पोलीस पाटील झालेल्या आहेत. त्यामुळे पोलीस पाटीलची बॅच सुद्धा आपली सुरू झालेली आहे. तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल, बीडच्या तुम्ही महिला असतील तर हा नंबर दिसतोय तुम्हाला पट्टीमध्ये जाताना, त्या नंबरला तुम्ही संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला पोलीस पाटील भरती सांगा. आपली श्री अकॅडमीची बॅच सुरू झालेली आहे. लवकर जॉईन करून घ्या. ठीक आहे. ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. मग तुम्हाला पुन्हा करायची आवश्यकता आहे का? तर हो, पण कोणत्या महिलांना? सरसकट सगळ्या महिला आहेत, त्या सगळ्या महिलांना परत ई-केवायसी करायची अजिबात आवश्यकता नाही. म्हणजे काही महिला त्यांची ई-केवायसी झालेली आहे, मग पुन्हा तुम्हाला करायची का? तर काही महिलांना 2 उत्तर आहे. याचं नाही उत्तर आहे आणि याचं होय उत्तर आहे. आता नाही कोणासाठी आहे? ज्या महिला आहेत, ज्या महिलांना पती हयात आहेत, त्यांनी त्यांच्या पतीचं आधार कार्ड टाकून त्यांची ई-केवायसी पूर्ण केलेली आहे, त्या महिलांना पुन्हा ई-केवायसी करायची गरज नाही. परंतु ज्या महिलांचे पती हयात नव्हते किंवा वडील हयात नव्हते किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत किंवा ज्या महिला फॉर्म मध्ये काहीतरी चूक झालेली आहे, यस नो झालेला आहे, काहीतरी नावात चूक झाली, त्या महिलेला एडिट करायचंय, तर त्या महिलांना पुन्हा ई-केवायसी करायची आहे. ठीक आहे. अर्धवट केली असेल तर आता पूर्ण ई-केवायसी करून घ्या. 31 डिसेंबरच्या आतमध्ये किंवा 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला ई-केवायसी करायची. ओके. आता ई-केवायसी पूर्ण झालेल्या टोटल महिला किती आहेत? तर 1,60,00,000 पर्यंत महिला आहेत. हा आकडा न्यूजच्या माध्यमातून दिला जातोय. अनेक न्यूजच्या माध्यमातून सांगितलं की 40 लाख पर्यंत ज्या महिला आहेत त्या महिला अपात्र आहेत. मग सध्याच्याला 1,60,00,000 हे ज्या महिला आहेत तर ह्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली. आपण असं ठरलं तर साधारणतः टोटल आकडा जर पाहिला असेल तर 2 कोटी, ठीक आहे, 2,42,00,000 ज्या महिला आहेत या महिलांची ई-केवायसी किंवा त्यांना पैसे येतात. काही ठिकाणी 2,37,00,000 महिला हा आकडा दिलेला आहे. तर 2,42,00,000 जर महिलांचा आकडा धरला तर साधारणतः 1,60,00,000 या महिलांना पैसे वितरित झालेले आहेत. मग राहिले तर 40 ते 42 लाख महिला राहिल्यात, ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाहीये. मग त्या महिलांना माहिती असेल तर त्यांनी अजून केली नाही किंवा काही त्या ठिकाणी साईटचे प्रॉब्लेम असतील. काही महिला आहेत ज्या महिलांचे डॉक्युमेंट अंगणवाडी सेवेकडे द्यायचे, काहीचं म्हणणं अंगणवाडी सेवेकडे डॉक्युमेंट घेत नाहीत, परंतु तुमची जी काही अर्धवट ई-केवायसी दिलेली आहे तिथं, तर ती केवायसी नव्याने प्रक्रियेने पूर्ण करा. काही महिलांचे नावामध्ये येस नो झालं असेल, काही बदल असेल, काही चूक असेल तर दुरुस्ती करता येते, दुरुस्ती करून घ्या. काही महिलांनी दुरुस्ती केली, आधार क्रमांक टाकलं, तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली असं अनेक महिलांना येतं. त्या महिलांनी काही करायची आवश्यकता नाही. जरी चूक झाली असेल तर मग परत तुम्ही ज्या अपात्र झाल्याच्या नंतर त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे तेव्हाच बघा. लाडकीला 14 जानेवारी आधी 3,000 रुपये मिळणार आहे. ठीक आहे.
आता 14 जानेवारी पर्यंत तुम्हाला 3 नाही तर 3ही हप्ते मिळतील, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा. 40 लाख महिला अपात्र टांगती तलवार, ही न्यूजची सगळी बातमी तुम्हाला सांगतो. न्यूजची बातमी, जिल्हा परिषदांच्या निवडणुका 31 जानेवारी आधी होणार आहे. 31 जानेवारी आधी. मग जर 14 तारखेपर्यंत म्हणजे मकर संक्रांतीच्या आधी जर तुम्हाला पैसे जमा झाले तर ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे मिळतील. आता दुसरं जर एक माइंड मॅप दाखवलं तुम्हाला मी तिथं, तर निवडणूक प्रोसेसचा तो आहे की निवडणूक जी आहे तर त्याचं नामांकन हे त्या संदर्भामध्ये संपूर्ण आहे. म्हणजे एकंदरीत जर विचार केला सगळ्या गोष्टीचा तर हे पैसे तुम्हाला 2 महिन्याचे जे येतील तर या महिन्याच्या एंडिंग पर्यंत येतील. आणि जर मकर संक्रांत या दिवशी किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला हे पैसे जर जमा झाले तर तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जमा होतील. अपेक्षित जी तारीख आहे तुमचे पैसे जमा होण्याची अनेक माध्यमातून 31 डिसेंबर, 31 डिसेंबर किंवा 31 डिसेंबर पूर्वी. मग एकाच दिवसात आजपर्यंत कधीच लाडक्या बहिणीला पैसे आलेले नाहीत. एका दिवसात कधी त्याचं वितरण झालं नाही, कधीही 3 दिवस त्याला वितरणाला लागलेले आहेत. म्हणजे मग 28, 29 किंवा 29, 30 आणि 31 या दिवसामध्ये किंवा त्याच्या अगोदर 27 म्हटलं असेल, 28, 29 कुठल्याही 3 दिवसात 31 डिसेंबर पर्यंत पैसे तुम्हाला 2 महिन्याचे मिळतील, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर. आणि जर यदा कदाचित या दिवसात तुमचे पैसे नाही मिळाले आणि मग तुम्हाला मकर संक्रांत म्हणजे 14 जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे एकत्रित 3 हप्त्याचे पैसे जमा होतील. ओके. हा, महिला असतील, बीडच्या महिला ज्या कोणी असतील त्यांना पोलीस पाटीलची जाहिरात आलेली आहे, फॉर्म भरून घ्या. आपला नंबर दिसतोय तुम्हाला, या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला संपर्क करा. सर पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे. जालनाची जी काय पोलीस पाटील भरती घेतली तर साधारणतः एक 350 प्लस आपण जालना पोलीस पाटील आपल्या बॅच थ्रू झालेले आहेत. अनेक महिला सुद्धा तिथं पोलीस पाटील झालेले आहेत. तुम्ही महिला असतील, तुमच्या गावात महिलांसाठी आरक्षण जागा सुटली असेल तर नक्की आपली बॅच जॉईन करून घ्या. हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर ज्या कुठल्या बीडच्या महिला असतील त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करून द्या. थांबते. त्यासोबत लक्षात ठेवा, टेलिग्राम म्हणून असतं, टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिली. आपली श्री अकॅडमीचा टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा आहे, तो ग्रुप जॉईन करा. बघा टेलिग्रामला जर तुम्ही पाहिलं असेल, एक सेकंड, हा टेलिग्राम जे आहे तर या टेलिग्रामवर, ठीक आहे, टेलिग्रामवर महत्वाचे जे काही जाहिराती येतात त्या जाहिरातीत लिंक, जे काही शासन निर्णय असतात ते सगळी तुम्हाला माहिती टेलिग्रामला मिळत असते. त्यामुळे टेलिग्रामची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिली, ती सुद्धा जॉईन करा. पैसे येतील, काळजी करू नका. फक्त तुमचं तुम्ही KYC प्रक्रिया आहे पूर्ण करा. झाली असेल काळजी करायची आवश्यकता नाही. थांबतोय, ठीक आहे.